महत्वाची बातमी आहे पनवेलमधील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विषबाधेमुळे खरं तर 7 गायींचा मृत्यू झाला। विषारी रासायनिक द्रव्यांमुळे मृत्यू झाल्याची घटना आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। तळोजा एमआयडीसी या ठिकाणी असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त ठरलेला आहे। रहिवासी भागाला लागूनच असलेल्या या डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे। मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी एक घटना घडली होती की विषबाधेतून घोट गावातील 7 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या ठिकाणी आमदार विक्रांत पाटील यांनी अधिवेशनमध्ये देखील आवाज उठवलेला आहे। आपण जर याच डम्पिंग ग्राउंडच्या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहिलं असेल तर सिडकोचं हे डम्पिंग ग्राउंड आहे आणि याच डम्पिंग ग्राउंड मधील विषारी जे रासायनिक द्रव्य आहेत ते आजूबाजूच्या तलावामध्ये पसरल्याने ही विषबाधा झाल्याचं बोललं जाते। सिडकोच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावी अशी मागणी आता या ठिकाणी केली जाते। आपण पाहायला गेलं तर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी ही कंत्राटदारांवर आहे आणि त्यातून मात्र दुर्लक्षतेमुळे कुठेतरी ही विषबाधा झाली असल्याचा दावा केला जातोय। यासोबत आपण पाहिलं असेल तर ह्या ज्या घोट गावातील एकूण 40 गायी होत्या आणि या 40 गायींपैकी 19 गायींना विषबाधा झाल्याचं बोललं जातं आणि 7 गायी या विषबाधेमुळे दगावलेल्या आहेत। बाजूलाच घोटगाव आहे आणि याच गावातील गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा मुद्दा हा समोर आला आणि त्यामुळे एकच आवाज उठवला, रोष व्यक्त केलेला आहे। स्वतः आमदार विक्रांत पाटील हे देखील अधिवेशनमध्ये हा मुद्दा उचललेला आहे। त्यामुळे सिडको अधिकाऱ्यांसह जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।